आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज वैतागराच्या गोष्टीला तरी जास्त नाही पिणार त्याला काय कळणार. दाला दोन गोड, दाला दोन गोड. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. सुप्रभात. आजचा दुसरा दिवस चालू होतोय. राहिलाय आम्ही नाश्ता वगैरे केला. इकडं सूर्योदय वर येतात, वरती चांदोमामा बघा दिसत आहेत. आणि आजचं जे हे ठिकाण आहे आपले लक्ष्मणदा, नाश्ता केला झाले चहा बी मस्त फक्कड झालाय. इकडं हा पर्वत आहे. तर इथं काय आहे तर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान आहे. तर हा संपूर्ण डोंगर आहे ना, वरला जो विस्तृत पठार आहे ना, हा संपूर्ण या पठारावरती जायचं आहे. तिथपर्यंत गाडीने जाणार आहोत आणि तिथून पुढचा प्रवास जो आहे तो ट्रेक असणार आहे. गाडी बघा तयार आहे, इथं मोठी गाडी आणि गाडीनं सुरुवात होणार आहे ट्रेकला. हा समोर दिसतोय हा डोंगर, तो आहे महिमंडनगड. काल संध्याकाळी तिथून सूर्यास्त पाहायला मस्तपैकी. एकदम ताजं तवानं व मानवल असं योग्य ते सकाळचं वातावरण आहे. नाद्यावाद एकदम. वैतागराच्या गोष्टीला तरी जास्त म्हातारे इकडं. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण की चला पुढे जाय माहिती पुढे. ए पुढे थांबणार नाही म्हणली ना, गावात दिसते. ए दुखाटले चला रस्त्याने चला. हल्या हल्या तर पर्वत डोंगराच्या चढाईला सुरुवात होते. आता वळवण गावात आहे. समोर जी घरं दिसतात हे वळवण गाव आहे आणि ह्या वळवण गावाच्या समोर असणारा हा पर्वत डोंगर. आज इथं जायचं आहे. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान आहे. तिथून मागं महाबळेश्वर, प्रतापगड, इकडं जावळीचं खोरं, कोयना नदीचा जो बॅकवॉटर आहे तो परिसर, नंतर ना इकडे कोकण पट्ट्यातील काही घाटवाटा असा परिसर दिसतो इथून वरतून. सकाळी उन्हाचा ताव नाही तर पोरांचं बघा चालाय ताट आहेत. होईल तितक्या लवकर सूर्योदय पाहण्यासाठी उत्सुकता आहेत. सूर्यदेवता प्रकट व्हायला तिकडं. खनिवटा. तर वळवण गावाच्या एका वाडीत आलेलो आहे आणि समोर दिसतंय का हा जनावरांचा वाडा आहे. बघा आत गुरु वगैरे कसे आहेत.
जो जंगली प्राणी अधिवास करतो त्यापासून संरक्षण व्हावं हाच मुख्य हेतू आहे यामागचा. तर पर्वत डोंगर चढतोय, मधल्या टप्प्यात आलोय आणि इकडं सूर्यदेवतांनी दर्शन दिले. आम्हाला काय सांगशील? सूर्योदयासाठी पहिला टप्पा गाठायचा प्रयत्न केला हा, आणि पहिल्या टप्प्यामध्ये सूर्योदय बघायचा होता. आणि दर्शन कम्प्लीट पहिल्या टप्प्यामध्ये आलो आणि आणि आता सूर्योदय बघतोय. दर्शन झालेलं आहे. दर्शन झाले. काय सांगचाल अनुभव आजचा? कालचा चकदेव झाला, हा महिमंडनगड झाला, हा त्याच्यानंतर हा थरारक पर्वत हा तापवतोय. तापवते. 100% आम्ही ताकद लावतोय. हा, लईतले 1 ते 1.5 तासामध्ये वरती पोहोचतोय. जरा राहिला काही दिसतोय, लागलं वर पटार लागतंय आता. 100% दाखवलं बाबाने दर्शन इथे. तर आत्ता येऊन पोचलोय पर्वताच्या माथ्यावरती. समोर मल्लिकार्जुन देवस्थान दिसते आपल्याला आणि या साईडला काल केलेला आपण चकदेव आणि चौकेश्वराचं मंदिर आणि आता अंगासा सह्याद्री. नमला काय नीरज दादा यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा हा हा आणि आणि लाईक करा, कमेंट करा. कमेंट करा. तर कातळ टप्पा संपतोय आणि पर्वताच्या माथ्यावरून पोचतोय. समोर दिसतंय आपलं देवस्थान श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. काल केलेला हा चकदेव पर्वत व चौकेश्वराचं मंदिर, त्याच्या मागे असणारा शिडीचा घाट, ह्या साईडला असणारा हा रघुवीर घाटातून जो रस्ता येतो शेंडी गावाला, त्या शेंडी गावाला लगेचचा पहारेकरी रघुवीर घाटाचा पहारेकरी महिमंडनगड. आणि हे आमचं MMT व्ह्यू एन्जॉय करते. अथांग असा सह्याद्री, एक नंबर वातावरण आहे. इथं जी खालून येते ना वाळवण गावातून, ही वाट इथे येते आणि इथून वरती जाते ही मंदिराकडे आणि ही जी समोर जाते ती जाते खाली पर्वतवाडीकडे. तर हीच पद्धत आपल्याकडं मूर्तिकलेसाठी सुद्धा वापरली गेली. का तर आपल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत, आपलं काय ते म्हणजे आपली संस्कृती आहे, आपल्या भावना आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्या मूर्त्यांचं रक्षण व्हावं म्हणून अशा पद्धतीने हे तयार केले. म्हणजे इथून पुढं ज्या वेळी तुम्ही अशी आकृती बघाल त्यावेळी तिचं प्रत्येक वेळी ते शिवपिंडच असेल असं नाही. ती कुठलीही मूर्ती असू शकते तिथं. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी असंच वाटतं की हे शंकराचंच मंदिर आहे, त्यामुळे की इथं खोलगड भाग आहे, हा असा भाग दिसतोय, हे शिवपिंडच असते असं नाहीये. मुळात हे जे स्ट्रक्चर आहे ह्याची रचना काय आहे अशी, तर त्या मूर्तीवर तुम्ही जो दुग्धाभिषेक कराल, पाण्याचा अभिषेक कराल किंवा काही त्याला धुतलं गेलं, पूजा त्याची केली गेली, तर ते सगळं पाणी पुढे वाहून जावं ह्यासाठीची ही पद्धत आहे. मुळात शिवलिंग म्हणजे तो फक्त मधला भाग आहे आणि त्याच्या बाजूला असलेला भाग हे त्याच्यावरती झालेला जलाभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल, तो वाहून जाण्यासाठी केलेला मार्ग तो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कळणार नाही पिणार त्याला काय कळणार. दहाला 2 गोड, दहाला 2 गोड. अनेकदा हा काय पडलेलं आहे. मधुमकरंदच्या खालच्या बाजूला ते नंदी आणि बैल जे 2 चुळके ते लहान आहेत ते. मध्ये जे मागच्या बाजूला तो प्रतापगड. हा कुठे गेला? हा मधु आणि मकरंद, नंदी आणि काय म्हणला? मधु मकरंद नंदी आणि बैल, या दोन्हीच्या बरोबर मध्ये प्रतापगड आहे.
ताकद जाऊन टाकते ना आता बोलावं का नाही रे काय यायला मी अहो काही शब्द काढावं का नाही डोक काय बघते खांड्या आता ह्या मल्लिकार्जुन देवस्थान जे पर्वत वरील आहे याचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास चालू आहे. होईल तितक्या लवकर प्रवास संपवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण की पुढं पुणे मुंबईला लोकांना जायचं आहे. आता 12-1 वाजेपर्यंत खाली उतरू, मस्त जेवण वगैरे करू आणि 3च्या सुमारास परतीचा प्रवास करू असं नियोजन आहे. ए मस्ती नको गोंदा झाली गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला ताशा वाजवा संभळाला, आली गोंधळाला ताशा वाजवा संभळाला, हलगी वाल्या दादा हलगी वाजव जोरात, 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 वाजव जोरात आंबा आली या दारात, वाजव जोरात आई आंबरात, वाजव जोरात आंबा आली या दारात, वाजव जोरात आली या दारात, ढोलकी वाल्या दादा ढोलकी वाजव जोरात, 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 वाजव जोरात आंबा आली या दारात, वाजव जोरात आंबा आली या दारात, संतून वाल्या दादा आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, निशान बघवे भूवर फडके निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके शत्रूचे मग काळीच दडके, मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा लढता लढता पडला पट्टा, परिणाई धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, तन्नाजी जाधव रणात दिसता धनाजी जाधव रणात दिसता, शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊनी लढला पठ्ठा कणस खाऊनी लढला पट्टा, गोड तो दौडीत सोडणार गोड तो दौडीत सोडणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे शिवरायांच्या आशीर्वादे, मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच जाणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार चाकर शुभाच होणार, श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्रीराम जय श्रीराम, जय जय श्रीराम जय जय हनुमान महादेव महादेव. ए ऐका
आपे आपका काही नाही सर इंग्लिश मनात तयार झाले पण बाहेर येत नाहीये वी कॅन ह्या अंगाने जाणे का इधर से वळणे का उतरणे का हेच इंग्लिश आहे सगळ्या टॉपची इंग्लिश इंग्लिश येते इंग्लिश मी हे बोलायला लागलो मग डॉक्टर चक्कर होती तेच करतात आता सगळे तयार झाले तर वाजत नाही वाजायला लागा पर्वत डोंगर पाय उतार झाले जेवणाला थोडा वेळ आहे म्हणून पोवायची यंत्रणा आखल्या इथं शेंडी गावात कोयना नदीचं पात्र येतं तर शेवट होतो तर तिकडं पोहण्याची यंत्रणा चालू आहे कसं वाटतंय गोविंद लक्ष्मणदा पोहायला मिळालं तर त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही कारण हाल काय झालेत ते चांगलेच निघून जातील कुठल्याही भागाचा वास घेतला तर खुशबू असली ते 4 दिवस उठायचं नाही त्यामुळं रस्ता नदीचा पकडलाय नदी गावत्या का नाही हे माहित नाही बिना चपलांचं निघालं हा आता बुट नाही जड होतं रे अनवाणी पायानं चालू आहे प्रवास गाळ उठतोय का गाळ उठतोय काय गाळ गाळ नाही अंगात आलं या आय काय पण म्हणायचं खऱ्या अर्थानं आता ट्रेक सार्थिकीत लागला वाटतंय ना आता अंगासा कोयना बॅकवॉटरचा परिसर आहे कसं माझा काय व्हिडिओ टाकाय देतो टाकायचा दाढीला बुडलो गाडीला शॅम्पू केला नव्हता ए तुझा वॉटरप्रूफ आहे का हा मग बघा बघायचं काय काय नाही होत मी काय म्हणतो वॉटरप्रूफला तू मोबाईल बुडवला हा हा 2 दिवसाचा सगळा शिम गेला थांब किती जण होतो आपण एखादं गेलं म्हणजे खोऱ्यात अवघड होईल अरे काय सगळ्याच शूटिंग करतोय का बे विषय का अंधार बुडूक दिसायला लागल्या मेरी जान